खूप दिवस झाले मी गावावरून नाही झिंगा आणून ठेवले पण काय करायचं लक्षातच येत नव्हतं. कारण ह्यांना आमच्या असं काही आवडत नाही. त्यामुळे ना मला पण असं वेगवेगळं करायचं म्हटलं कंटाळा येतो. कारण दोघांना वेगवेगळे कालवण म्हटलं की नकोच वाटतं. त्यापेक्षा असं वाटायचं की राहू देत, खायचंच राहू देत. मग काय असंच ना, किती दिवस झाले बोंबलत पडलं होतं. चला म्हटलं आज करूनच टाकूया, कारण ह्यांचा पण आज काय डब्बा नव्हता. मी आणि शिवांशी जेवायला होतं, तर मला काय शिवांशला मध्ये सगळंच आवडतं. त्यामुळे काय चला म्हटलं आज करूया. काय झालं माहिती आहे का, पहिलं माहेरीने एक दिवस आड करून सुका असं मासा असायचं, झिंगा म्हणा, सुकट, बोंबील किंवा बळी, कोळंबी हे असलं खायची सवय ना. इकडे आल्यापासून सगळ्या सवयी मोडल्यात. कारण इकडे जास्त करून ओल्या भाज्यांवरती जोर असतो. कारण इकडं असं शेतामध्ये सगळ्या भाज्या घेता येतात ना, पावटा म्हणा किंवा दारको, चवळी या असल्या भाज्या. त्यामुळे ना इकडे आल्यापासून हे असलं सुका मासा खायचं ना माझी सवयच मोडली. आणि आता एकटीसाठी वेगळं करायचं म्हटलं की ते नकोच वाटतं. इकडं मस्तपैकी झिंग्याचं कालवण टाकून घेतलं आणि भंगारवाल्याची पिशवी कशी असते त्याप्रमाणे सगळं इकडं गोळा करून घेतला. तर मला याची सवय झाल्या म्हणा, रोज सकाळी एकदा संध्याकाळी एकदा हे मला सगळं गोळा करून ठेवावं लागतं. चला मस्तपैकी म्हटलं तर दुपारी जेवण घेऊया. छानपैकी काकडी कापून घेतली. आता एवढी भूक लागली होती ना, आता झिंग्याचं कालवण म्हटलं ना की आज म्हटलं पूर्ण अख्खी भाकरी जाणार आहे. रोज ना 3 कोरात जाते भाकरी, आज म्हटलं पूर्ण भाकरी खायची. संध्याकाळच्या टायमिंगला मस्तपैकी चहा करून घेतला होता. आता चहाबरोबर पोहे खायला घेतले होते. इकडे आमच्याकडे मला आवडत नाहीत, पण मला आवडतं. माझ्याबरोबर ना माझ्या पिल्लूला पण असले खायला जास्तच आवडतो. 5 वाजता बाहेर निघालो जायला. आता बाहेर जायचं कारण म्हणजे ना, मी इकडे नवीन रूम शोधायचं चाललं आहे माझं. कारण ती रूम मला करायची आहे खालती. त्यामुळे ना नवीन रूम शोधते. आपण काय करायचं, या गलीत त्या गलीत नाही फिरून फिरून एवढा कंटाळा आला. शेवटी ना रूम तर नाही घावली, पण एक ज्यूसवाला घावला. मग तिथं जेवून थांबलो आणि एक ज्यूस प्यायला घेतला. कारण एवढं फिरून फिरून एवढा कंटाळा आला होता ना, आता अक्षरशः ना कशाला पूर्ण कोरडच पडली होती. मग काय मस्तपैकी ना एवढा ज्यूसच पिऊन घेतला. तिथून मग डायरेक्ट घरी चालू आणि मग घरी आलेलं आपलं रोजचं काम आहेच की म्हणा. मग काही जेवणाची तयारी लागलीच होती. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.